श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 14 अहिल्याचा उद्धार। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। पुढे नाथ महाराज सांगू लागले की श्रीरामाचे कौतुक करून बसले असताना मिथिलेश राजा जनकाचे 2 सेवक कुंकुमांकित पत्र घेऊन आले आणि विश्वामित्राच्या हातात देऊन म्हणू लागले की राजे जनकाने त्यांच्या मुलीचे स्वयंवर ठेवले आहे आणि तुम्ही यावे असे सांगितले। आणि मुनीवर श्रीरामांना बोलू लागले की रामा, आपल्याला मिथिले नगरीला जायचे आहे, आपण इथून निघू अशी आज्ञा झाल्यानंतर श्रीराम लक्ष्मण आणि सर्व ऋषीगण विश्वामित्राबरोबर रथामध्ये आरूढ होऊन मार्गस्थ झाले। पुढे गेल्यानंतर एक ओसाड आश्रम लागला। त्यावेळी श्रीराम विचारतात, हे गुरुवर्या, हे आश्रम असं ओसाड पडण्याचे काय कारण आहे? मुनीवर म्हणतात की हे रामा, हे आश्रम ओस पडण्याचे कारण असे आहे की इंद्र अहिल्याला छळले होते, त्यामुळे स्वतः गौतम ऋषीने या दोघांना शाप दिल्यामुळं असं ओस पडलेलं आहे। मग राम विचारतात की ही अहिल्या कोण आहे? असं म्हटल्यावर मुनीवर बोलतात की अहिल्या ही एक ब्रह्मदेवाची मुलगी होती आणि त्रैलोक्याचे सौंदर्य तिला ब्रह्मदेवाने दिले होते आणि तीच अहिल्या उपवर झाली। मग ब्रह्मदेव तिच्या विवाहाबद्दल विचार करू लागले आणि स्वयंवर ठेवले। त्यावेळी चंद्र, सूर्य, वरुण, वायू, कुबेर, इंद्र हे स्वयंवरासाठी आले। मग ब्रह्मदेवाला प्रश्न पडला, आता एवढे सर्व लोक आले असताना ब्रह्मदेवाने त्या स्वयंवरासाठी पण ठेवले की 2 प्रहरात ज्याने पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला माझी कन्या माळ घालेल। ठरल्याप्रमाणे सर्व देवलोक पृथ्वी प्रदक्षिणाला निघाले, परंतु गौतम ऋषी मात्र गाय प्रसूत होत असताना त्या गायीला प्रदक्षिणा करून तो पण जिंकला। मग ब्रह्मदेवाने गौतम ऋषीला कन्यादान दिले। त्यावेळेस इंद्र ब्रह्मदेवाला विचारू लागले की तुमची कन्या गौतम ऋषीला द्यायचे होते तर आम्हाला का निमंत्रण दिले? असे विचारू लागले आणि तोच राग इंद्राने मनामध्ये धरून गौतमीला छळण्यासाठी वाट पाहू लागला। मग ब्रह्मदेवाने इंद्राचे मन ओळखून गौतम ऋषीला सांगतात की असा सल्ला ब्रह्मदेवाने दिले। पुढे सूर्यग्रहण असल्यामुळे गंगा स्नान करावे म्हणून आपल्या पत्नीला ऋषीने नेले व स्नान करून आश्रमाजवळ आले। इकडे गंगेच्या ठिकाणी गौतम ऋषी स्नान करून दानधर्म करू लागले। तीच संधी साधून इंद्र आश्रमात आला। तोही गौतम ऋषीचे रूप धरून कपटाने आला आणि एकांतात नेण्याचा आणि निहून भोग देण्याचा प्रयत्न करू लागला। त्यावेळेस अहिल्या गौतम ऋषी इंद्राला बोलू लागली की हे नाथा, हे दिवस आहे आणि दिवसा रथ होणे हे शास्त्राला मान्य नाही आणि तुम्ही तर महान ऋषीवरी आहात अशी जाणीव करून दिली। परंतु गौतम ऋषी इंद्र म्हणू लागला, नवऱ्याचे ऐकणे हे पत्नीचे कर्तव्य आहे। असे म्हटल्यावर नाईलाजाने रथ होण्यासाठी पलंगावरती गेले असताना इकडे मूळ गौतम ऋषी दाराजवळ येऊन थांबले। माझी बायको परपुरुषाची रथ होत आहे काय म्हणून थांबले असताना अहिल्याला इंद्राच्या कपटाची जाणीव झाली आणि इंद्राला झिडकारून लावू लागली। तेव्हा म्हणू लागली, पापी चांडाळा, दोन्ही कुळाला दूषण लावणारा तू पापी आहेस। अहिल्या ओरडू लागली आणि म्हणू लागली, अरे तू माझा सूड घेतला आहेस, पण आता तू इथून निघून जा, कारण माझा पती जर आला तर तुलाही आणि मलाही शाप देतील। असं म्हटल्यानंतर इंद्र बाहेर येऊन मोराच्या रूपात पळू लागला। त्यावेळेस ऋषीने शाप देतात की तुझे वृषण गळून पूर्ण इंद्रियाला छिद्र पडतील आणि अहिल्यालाही ऋषी शाप देऊ लागले आणि म्हणाले, परपुरुषाबरोबर रत झाली आहेस म्हणून तुला शाप देत आहे की तू आता शिळा होऊन पडशील। असं म्हटल्यानंतर अहिल्या दुःखी झाली आणि म्हणू लागली की मी त्या इंद्राला ओळखले नाही, आता मला शाप दिलात, परंतु यातून माझी सुटका
करा असं म्हटल्यानंतर ऋषी बोलू लागले, जोपर्यंत या ब्रह्मांडाचा मालक श्रीराम इथे येतील आणि त्यांचा स्पर्श ज्या वेळेस तुला होईल तेव्हा तुझा उद्धार होईल असा उशाप दिला. त्याच वेळेस अहिल्याची शिळा होऊन सर्व पक्षी निघून गेले आणि फळे सर्व नाश पावले. आणि पुन्हा गौतम ऋषीला पश्चाताप झाला की माझ्या हातून माझ्या सुखाला मुकलो, कारण माझ्या रागाने माझा घात केला असा अनुताप ऋषीला झाला. आणि गौतम ऋषी तपश्चर्याला निघून गेले. आणि इकडे ऋषीने शाप दिल्यामुळे इंद्राचे सर्व इंद्रिय गळून पडले आणि इंद्र भगांकित झाला आणि गुप्त रीतीने मोर होऊन वनवन फिरू लागला. त्यावेळी सर्व देवांना चिंता पडली. आणि मग ब्रह्मदेवाने इंद्राने सांगितले की हे इंद्रदेवा, तुम्ही गौतम ऋषी जवळ जाऊन क्षमा मागा आणि उशाप मागा. म्हटल्यावर लागलीच इंद्र ऋषीजवळ जाऊन हात जोडून उशाप मागितले. तेव्हा गौतमाने इंद्राला उशाप दिला आणि इंद्र पूर्वरूप प्राप्त झाला. त्यावेळेस इंद्राने गौतमीची स्तुती केली आणि तेव्हापासून मोराला स्त्रीगमन नाही, म्हणून मोर नाचत असताना त्या मोराच्या डोळ्यातून पाणी आलेले ते लांढोरी गर्भात जाते आणि त्यापासून गर्भ राहतो. मग ऋषीने इंद्राला शाप दिल्यामुळे इंद्राचं वृषण गळून पडलेले होती. त्यामुळे ऋषीने हत्तीचे वृषण दिले. हत्ती जवळ वृषण नाही, त्यामुळे हत्तीला ज्या वेळेस क्रीडा करायची आहे त्यावेळेस हत्तीच्या डोक्यावर पाणी हत्तीने टाकले की त्याचे वृषण येते आणि हत्तीनीला गर्भ राहते. अशा प्रकारे उशाप इंद्राला दिले आणि त्यांचा उद्धार केला. म्हणून श्रीरामाच्या प्रश्नाचे उत्तर गुरुने दिले. आता रामा, त्या अहिलेचा उद्धार तुम्हाला करायचे आहे असे म्हटल्यानंतर श्रीराम सर्व पाषाणांना स्पर्श करत असताना अचानक त्या शिळेला स्पर्श झाले आणि अहिल्या निर्माण झाली. तेव्हा अहिल्याने श्रीरामाचे दोन्ही पाय धरून म्हणू लागले की हे रामा, तुमच्यामुळे माझे आज उद्धार झाला. अशी श्रीरामाची स्तुती करत असताना म्हणते, हे रामा, तुमचे नाम जरी घेतले तर अनंत जन्माचे पाप नाहीसे होतात आणि मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी पुरुषार्थाचे बंधन तुटून जाते आणि दृश्य दृष्टा आणि दर्शन, ध्येय ध्याता आणि ध्यान हे ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान अशा त्रिपुटीचे भान राहत नाही. एवढा महिमा तुमच्या नामात आहे असे उद्गार अहिल्या काढते आणि श्रीरामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. त्यावेळेस गौतम ऋषीला सर्व कळते आणि ऋषीच्या मनात अहिल्याबद्दल कळवळा निर्माण होतो. आणि गौतम ऋषी श्रीराम व अहिल्याजवळ येतात व श्रीरामाच्या कृपेने दोघांचे मनोमिलन होते. आणि इथेच नाथ महाराज कथेला पूर्णविराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.